नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 13 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी आता आपल्याला पाहायच्या आहेत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चला तर मग सुरुवात करूया. आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे आणि यामध्ये भारताने खूप चांगली कामगिरीसुद्धा बजावलेली आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने ही स्पर्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही 56वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती, जी 5 ते 12 जुलै दरम्यान पार पडली आणि ठिकाण आहे कोलंबिया देशामधील बुकारामांगा येथे ही स्पर्धा पार पडली. यामध्ये भारत जो आहे त्याने सुवर्ण कामगिरी केलेली आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत देशाचे नाव जागतिक स्तरावर चमकवलेले आहे. चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांसह भारताला सुद्धा प्रथम स्थान इथे मिळालेलं आहे. तब्बल 8 वर्षानंतर भारताला सुवर्ण मिळालेलं आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 5 भारतीय विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामधील पुणे आणि मुंबई येथील प्रत्येकी एक असे 2 विद्यार्थी यांनी या स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. तर ते 5 विद्यार्थी कोण होते तर बघूया. महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणचा कनिष्क जैन, मुंबई येथील महेश सुरेया, मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणचा रिद्धेश भंडारे, त्याचबरोबर नवी दिल्ली, द्वारका या ठिकाणचा ऋषित गर्ग आणि गुजरातमधील अहमदाबादमधील स्वस्ती जोशी अशी या 5 विद्यार्थ्यांची नावं आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये एकूण 85 देशांमधील 381 विद्यार्थी सहभागी झाले होते आणि 51 सुवर्ण, 80 रौप्य आणि 97 कांस्य एवढी पदकांचं इथे वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण विजेता हा जो पुरस्कार आहे तो दक्षिण कोरियाच्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे आणि प्रायोगिक घटकातील सर्वोत्तम कामगिरी हा पुरस्कार इराणच्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. भारताची सुवर्ण जे पदकाची कामगिरी आहे ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2018ला सुद्धा भारताला सुवर्ण पदक मिळालेलं होतं. भारतीय जी टीम होती त्याचं जे नेतृत्व आहे ते मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालय यांनी केलेलं होतं आणि भारताचा हा या स्पर्धेमधील 27वा सहभाग होता. यामध्ये भारताची कामगिरी उत्तम असल्यामुळे ही स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे अभ्यासाच्या दृष्टीने आणि यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर व्हिएतनाममध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर आपण काल याबद्दल थोडीशी माहिती घेतली होती. त्यामध्ये पंतप्रधानांचं नाव राहिलेलं होतं. तर व्हिएतनामचे पंतप्रधान आहेत ले मिन व्हंग. लिंडसे ग्रॅहम यांचे नुकतेच निधन झालेले आहेत. हे अमेरिकेचे ज्येष्ठ रिपब्लिकन सिनेटर होते. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय सुद्धा होते. 71व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. आपल्याला एक्झामच्या दृष्टीने प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की लिंडसे ग्रॅहम यांचे नुकतेच निधन झालेले आहे तर ते कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर अमेरिका असा प्रश्न आपल्याला याबद्दल विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दक्षिण चीन समुद्रावर चीनचा दावा. बऱ्याच काळापासून चीन हा दक्षिण चीन समुद्र जो आहे त्याच्यावर आपला पूर्णपणे दावा करत आहे. तर ह्या समुद्राशी संबंधित कुठले देश आहेत त्यांची नावं आपण बघूया, जे सुद्धा त्या दक्षिण चीन समुद्रावर आपला दावा करत असतात. तर चीन, व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, तैवान, ब्रुनेई आणि इंडोनेशिया हे देश आहेत दक्षिण चीन समुद्राशी लागून ज्यांची सीमा आहे आणि त्यांचासुद्धा या समुद्रावर दावा आहे. त्यानंतर तारा ते भरवीर द्रुतगती महामार्गाचं बांधकाम सुरू केलं जाणार आहे. हे कशासाठी केलं जाणार आहे तर पालघरमधील जे वाढवण बंदर आहे तिथून थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे त्याला जोडण्यासाठी हा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे आणि तो MSRDC म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जो आहे त्यांच्यामार्फत हा बांधला जाणार आहे. हे अंतर 104 किलोमीटरचं आहे. त्याचबरोबर याच्यासाठी खर्च हा 14,899 कोटी एवढा प्रस्तावित आहे. त्यानंतर कतारचे माजी अमीर शेख हमद यांचे निधन झालेलं आहे. अमीर म्हणजे तिथला शासक
तर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की शेख हमीद यांचं निधन झालेलं आहे ते तर कुठल्या देशाचे आहेत, तर कतार या देशाचे आहेत. त्यांनी 1995 ते 2013 या काळामध्ये कतारचं नेतृत्व केलेलं आहे. त्याचबरोबर अल जझीरा ही जी प्रसिद्ध वृत्तवाहिनी आहे, न्यूज चॅनल आहे, त्याचीसुद्धा स्थापना त्यांनी केलेली आहे. त्यामुळे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की अल जझीरा याची स्थापना कोणी केलेली आहे. त्यानंतर 6वा जो राज्य वित्त आयोग आहे त्याच्या शिफारसी आपण कालच पाहिलेल्या आहेत. तर इथे संपादकीयमध्ये एक लेख आलेला होता, त्यामध्ये पण अतिरिक्त माहिती होती, ती मी इथे आणलेली आहे. तर व्यावसायिक कर जो आहे तो 1975पर्यंत जो स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्याकडूनच आकारला जात असायचा. परंतु 1975मध्ये जे राज्य सरकारने महाराष्ट्र स्टेट टॅक्स ऑन प्रोफेशन्स, ट्रेड्स अँड एम्प्लॉयमेंट्स ॲक्ट हा ॲक्टमध्ये बदल केला आणि ह्याचा जो कर आकारण्याचा अधिकार आहे तो राज्य शासनाने स्वतःकडे घेतला. तर मग आयोगाने हीच मुख्य शिफारस केलेली आहे की हा जो व्यावसायिक कर आहे तो आकारण्याचा आता अधिकार पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात यावा, जेणेकरून त्यांच्या निधीमध्ये वाढ होईल. आणि हे जर मान्य केलं तर याच्या उत्पन्नामध्ये एकूण 0.4% एवढी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नामध्ये वाढसुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर मोटार खरेदी असते, ते केल्यानंतर जे कर भरावा लागतो त्याच्या उत्पन्नामधून जे काही उत्पन्न मिळतं सरकारला, राज्य शासनाला, त्यामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांना काही वाटा देण्यात यावा अशी शिफारस केलेली आहे. हा सध्या वाटा फक्त महानगरपालिकांनाच मिळतो, स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. तर 6व्या राज्य वित्त आयोगाचा भर हाच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीत जास्त निधी वाढवून द्या. तो वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी वाढवण्यासाठी शिफारसी केलेल्या आहेत. तर हे होते 13 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.